हादरविणाऱ्या किसनराव हुंडीवाले यांचा निगरून खून अकोला येथील चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये भर दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान त्यांचं सिलेंडरने डोकं फोडून खून करण्यात आला होता। या खटल्यामध्ये आम्ही एकूण जवळजवळ 22 साक्षीदार तपासले आणि हा खटला 6 मे 2019 रोजी सुरू झाला होता। मध्यंतरी कोविडच्या कारणामुळे काही खटला त्याची सुनावणी स्थगित झाली होती आणि आज न्यायालयाने याचा निकाल देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। त्यातील प्रमुख जो 1 नंबरचा आरोपी होता हा रिटायर पोलीस निरीक्षक असा होता आणि हा प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय अकोला शहरात करीत होता आणि त्याने येथील एका शेतकऱ्याच्या अकोला येथील एक शेतकरी किसनराव हुंडीवाले यांचा गॅसचं सिलेंडर त्यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यावरती फोडून ते खटल्याच्या सुनावणी करता आले असताना कार्यालयात त्यांचा निगरून खून केला आणि सरकार पक्षातर्फे जे आम्ही 22 साक्षीदार तपासण्यात आले होते त्यातील बहुसंख्य साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने विश्वासार्ह मानली आणि आरोपींना शिक्षा ठोठावली। निश्चित या खटल्याला आरोपीतर्फे उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, परंतु माझ्या मते हा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा याच्यावरती आधारित असल्याने आम्हाला यात मोठं चांगलं यश मिळालं आहे।